बुलढाण्यात रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात वाद झालाय। यानंतर तुफान हाणामारीही झाली। लोणार तालुक्यातील चिखला गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात जोरदार राडा झाला। चिखला काकड गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली। यावेळी एका महिलेला बेदम मारहाण झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। जमावानं नागपूर मुंबई जुना महामार्ग अडवून धरला। बुलढाण्यातल्या चिखला काकड गावात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एका गटानं सार्वजनिक जागेत पुतळा बसवला। दुसऱ्या गटानं हा पुतळा हटवून दुसऱ्या ठिकाणी बसवण्याची मागणी केली, पण पहिल्या गटाचा हा पुतळा हटवण्याला विरोध होता। गेल्या 3 दिवसांपासून हा वाद सुरू होता। शेवटी या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या वादाप्रकरणी पोलिसांनी 19 जणांना अटक केली आहे, तर 100 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत। चिखला काकड गावात महिलांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगानं दखल घेतली आहे। रात्रीपासूनच पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे आणि जनतेच्या सहकार्याने सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचे काम करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील साहेब यांनी सर्व नागरिकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे। वादानंतर मनोज जरांगे पाटलांनीही गावात भेट दिली आणि शांततेचं आवाहन केलंय। छत्रपती शिवरायांची विटंबना करणं ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे। ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। ही परळीची लाभार्थी टोळी आणि यांना वाटतं जातीय दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये।